कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वसुंधरा, मला तुझ्याशी बोलायचंय। बोला ना वहिनी। वसुंधरा, मला माफ करशील? काय झालं वहिनी? अरे माफी का मागताय? मला एक गोष्ट सांगायची आहे तुला। आईंचा जसा आधी तुझ्यावर विश्वास नव्हता ना, तसाच नंतर माझाही तुझ्यावर विश्वास नव्हता। खरं तर मी तुला ओळखू नाही शकले। अगं, या घरात जसं वातावरण होतं ना, मी तशीच वागायला लागले होते तुझ्यासोबत। त्यामुळे मी यांच्या मनात तुमच्याबद्दल खूप काही भरवत होते। मी यांना सांगितलं की तुम्ही आपल्या कंपनीची सगळी धुरा हातात घ्या आणि तुम्ही ह्या कंपनीचे CEO व्हा। त्याच वेळी मी आकाश भाऊजींवर अविश्वास दाखवला होता आणि तुझ्यावरही। मला असं वाटायला लागलं होतं की ही कंपनी जर आकाश भाऊजींच्या हातात गेली ना, तर तू सगळं लाटून नेशील, आणि जर अखिलच्या हातात ही कंपनी गेली तर तनया लाटून नेईल आणि माझा संसार, माझं घर रिकामच राहील। माझं चुकलंय, पण ते आत्ता माझ्या लक्षात येते। माझ्या मनात ईर्ष्या होती ग, पण आज कळतंय मला की मी चुकीची होते। कधी आईंच्या बोलण्यात आले तर कधी तनयाच्या बोलण्यात आले आणि तुझ्यावर अविश्वास दाखवला। सॉरी वसुंधरा। वहिनी, तुम्हाला माहिती आहे, शेवाळं पाटाच्या पाण्यावर तरंगतं, पण जर ते शेवाळं बाजूला केलं ना, तर त्याखाली स्वच्छ नितळ पाणी असतं। तसंच स्वच्छ नितळ तुमचं मन आहे। तुम्ही जे काही केलं ते गैरसमजातून केलं, भास्कर भाऊजींसाठी केलं, हे काही मला कळत नाही का? तेच तर माझं चुकलं की मी फक्त माझ्या संसाराचा विचार करत गेले आणि तू आपल्या सगळ्या कुटुंबाचा विचार करत होतीस। तू एवढ्या मोठ्या अग्निपरीक्षेतून गेली, पण तरीही आपल्या कुटुंबाचा विचार करत गेलीस। तुझ्यावर इतके गैरसमज असूनही तू या घरात टिकून राहिलीस। चुकलं माझं, पण मला माफ कर। बहिणी, मोठ्या आहात तुम्ही माझ्यापेक्षा, माझी माफी नका मागू। खरं नाही ग, मी फक्त वयाने मोठी आहे, पण विचारांनी आणि समजूतदारपणाने तू मोठी आहेस। आजपासून मी मोठी नाही आणि तू लहान नाही। आजपासून आपण दोघी मैत्रिणी। वय महत्वाचं नाहीये ग, महत्वाचं आहे ते विचार, तो समजूतदारपणा जो तुझ्याकडे। आहा, काय खमंग वास येतोय पोळ्यांचा। आई, पण तरी गुळ कमीच पडला। असू देत, पोळ्या गोडच होणार। माझ्या दोन्ही सुनांचा हातगुण आहे गोडाचा। अवनी आणि वसुंधरा दोन्ही पृथ्वी मातेचीच नाव आहेत। उसाला जसा मायेचा गोडवा धरणी माय देते ना, तसाच या घरालाही गोडवा आहे तुम्हा दोघींचा। आई, तनया कुठे? बाईसाहेब शिक्षा भोगतायत बाहेर। आई, काय शिक्षा दिली तुम्ही तिला? अके, होळीसाठी लाकडं फोडायला दिलीत। ठिसूळ आहेत, वाळलेली आहेत, तिच्यासाठी सोपं काम येते। तुमचं हे नैवेद्याचं झालं ना की मग संध्याकाळी होळी पेटवूया, तोपर्यंत तिची रचून पण होईल होळी। मस्त नटून थटून होळीची पूजा करा। मी आलेच, चालू दे तुमचं। वहिनी, हो, तुम्ही जरा पुरणपोळीचं बघा, मी तिला बघून आले। चल।
तनया तनया बस 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 राहू दे मी करते आणि तुला नाही जमणार. अगं का नाही जमणार? नाही, प्रयत्न तर करू दे ना वहिनी, मला जमेल हळूहळू. आणि तसाही मी आईंना शब्द दिलाय की मी एकटीच ही सगळी लाकडं फोडणार आहे. तनया ऐक माझा ऐक. आईने शिक्षा दिली आहे तुला आणि एवढी सगळी लाकडं एकटीने फोडणं नाही जमणार. मदत करते तुला, प्लीज दे. खरं सांगू वहिनी, या आजपर्यंत जेवढ्या काही गोष्टी घडल्या ना त्यातनं मी खूप शिकले आहे. मी तू आत्ता म्हणतेस ना आईंनी ही कामं दिली आहेत, खूप कामं दिली आहेत, पण मला ही शिक्षा वाटतच नाही अगं. उलट मला असं वाटतं हे तर माझं ट्रेनिंग आहे, जे मला खूप आधीच मिळायला पाहिजे होतं. तरी आत्ता मला कळतं तुमच्या सगळ्यांची किती वाईट वागले. माझी मम्मा जशी सांगत राहिली तसं मी तुमच्याशी वागत राहिले आणि तुम्हाला सगळ्यांना किती त्रास दिला. या घरात येतानाच ना मनात एक सुडाची भावना घेऊन आले होते. तुला माहिती आहे साखीलवर किती प्रेम आहे. ते असतानाही त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत ना मम्मा जसं सांगत राहिली मी तसंच वागत राहिली हो तुमच्याशी. म्हणजे तू मला चांगल्या गोष्टी सांगायची, आई सांगायच्या, पण मला ना असं वाटायचं तुम्ही सगळे मिळून ना मला शिक्षा देताय. हावणी वहिनीचा पण मला कधी कधी राग यायचा. असं वाटायचं हे मलाच का सगळी कामं सांगतायत, मला नाही करायची आहेत कामं. पण आज मला कळतंय तुम्ही मला कामं सांगायचात कारण माझ्यातला आळशीपणा दूर व्हावा. तुम्ही सगळं माझ्या चांगल्यासाठी करत होता वहिनी, ह्याने मला विश्वास आहे. आई मला ही सगळी कामं करायला लावतात ना त्यातून नक्कीच मला काहीतरी शिकायला मिळेल. मला ही शिक्षा वाटतच नाहीये का? मला तर हे माझं ट्रेनिंग वाटतंय. आज तुझ्यातली खरी तनया बघायला मिळाली. खूप बरं वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. खरं सांगू वहिनी, होळीचा खरा अर्थ ना मला आज कळतोय. हे आईने मला सांगितलंय माझ्या जेवढे वाईट गुण आहेत, द्वेष आहे, वाईट सवयी आहेत, वाईट गोष्टी आहेत ना मला हे सगळ्या होळीमध्ये जाळून टाकायचे. म्हणून मला आईनं दिलेला शब्द पाळायचा आहे. मला ही सगळी कामं एकटीने करायची आहेत. पण या सगळ्या कामांमध्ये तू एकटी नाहीयेस. आम्ही सगळे तुला मदत करणार आहोत. म्हणजे हो, आम्ही सगळे तुला मदत करणार आहोत. बसू वहिनी, तू मला खरंच माफ केलंय ना ग. मी तुझ्याशी खूप चुकीचं वागले. सॉरी, खरंच सॉरी. वेडीयस का? माफी कशाला मागतेस? मी तुला कधीच माफ केलं. मी खरं सांगू माझ्या मनात इतका वेळ राग नाही राहत. येस, मला सांग काय काय करायचंय. हे नको 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 दादा, आईंनी शिक्षा मला एकटीला दिली. त्यांना कळलं ना त्या उगाच माझ्यावर चिडतील. अगं, असं काही होणार नाही. आम्ही इथे तुला फक्त थोडं सपोर्ट करायला आणि एवढी हेल्प करायला आलोय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.